नमस्कार मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण विभूतिपाद म्हणजे नक्की काय, या विभूतिपादामध्ये नक्की कशाचे वर्णन केलेले आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आजपासून आपण या विभूतिपादामधले जे वेगवेगळे सूत्र आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण आता पहिलं सूत्र बघू. देशबंध चित्तस्य धारणा. हे जे सूत्र आहे, हे सूत्र मुळातच धारणेची व्याख्या सांगतं. धारणा म्हणजे नक्की काय, म्हणजे चित्त आहे. चित्त म्हणजे काय, तर मन आहे. त्या मनाला इकडे तिकडे जाऊ न देता कुठेतरी एका देशावरती म्हणजेच एखाद्या स्थानावरती बांधून ठेवल्यासारखे करणं म्हणजेच त्याला स्थिर करणं म्हणजेच धारणा. आपलं जे मन आहे ते नेहमीच कुठल्या ना कुठल्या विचाराने इकडे तिकडे भरकटत जात असते आणि भरकटत जाणं हे आपल्या चित्तासाठी योग्य नसतं. म्हणूनच त्याला एका मूलभूत स्थानावरती केंद्रावरती एकवटून ठेवायचं म्हणजेच काहीशी धारणा असते. ही धारणा समजून घेताना आपण लक्षात घेऊया काही उदाहरणं. आपण जेव्हा एखादा फोटो काढतो तेव्हा आपण कॅमेऱ्याची लेन्स एखाद्या ठिकाणी एकवटतो. म्हणजेच आपण काय करतो की आपण त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करतो. एखादी नदी जेव्हा वाहत असते तेव्हा आपल्या त्या वाहत्या नदीच्या पाण्यासोबत आपली दृष्टी देखील स्थिर नसते. म्हणून आपण काय करतो, त्या नदीला बंधारा घालतो आणि त्याचे पाणी स्थिर करतो. म्हणजे बघा, तिथे देखील आपण काय केले, बंधाऱ्याने ते पाणी स्थिर केले. एकदम छान उदाहरण घेऊ, अगदी महाभारतातलं. द्रोणाचार्य त्यांचे सर्व शिष्य जे होते त्या शिष्यांकडून योग्य असा शिष्य कोण हे निवडण्यासाठी एका झाडावरती एक पोपट बांधतात आणि प्रत्येक शिष्याला ते सांगतात की तुम्ही झाडावर बघायचे आणि बरोबर पोपटाच्या डोळ्यावर तुम्हाला बाण मारायचा. प्रत्येक शिष्याला ते विचारतात की तुला नक्की झाडावर काय दिसतंय. सर्व विद्यार्थी म्हणतात आम्हाला झाड दिसतंय, पानं दिसत आहेत, खोड दिसतंय, पोपट दिसतोय. अर्जुनाला जेव्हा हे विचारलं तर तेव्हा अर्जुन म्हणतो मला फक्त आणि फक्त पोपटाचा डोळा दिसतोय. या ठिकाणी अर्जुनाने काय केलंय की त्या पोपटाच्या डोळ्यावरती आपली नजर स्थिरावली. म्हणजेच अर्जुनाने पोपटाच्या डोळ्यावरती आपली धारणा जी आहे ती निश्चित केली. मग आपण ही धारणा निश्चित करायची म्हणजे काय करायचं, तर आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारची नाडीचक्र असतात. या नाडीचक्रांपैकी कुठल्या तरी नाडीचक्रावरती आपलं लक्ष, आपली धारणा स्थिर करायची. पहिलं नाडीचक्र कुठलं आहे, तर मूलाधार चक्र. मूलाधार चक्र हे माकड हाडाजवळ असतं आणि ह्याचं इष्ट देवता आहेत गणपती. त्या गणपतींवरती लक्ष केंद्रित करायचं आहे, त्या मूलाधार चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. दुसरं जे चक्र आहे ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. हे चक्र कुठे असतं, तर आपलं जे जननेंद्रिय असतं त्याच्या आणि गुदद्वाराच्या मधली जी शिवणी तिथे हे चक्र असतं. आणि ह्या चक्राचा इष्ट देवता आहे तो म्हणजे परमपिता ब्रह्म, ज्यांनी सृष्टी निर्माण. तिसरे चक्र म्हणजे मणिपूर चक्र. आणि मणिपूर चक्र कुठे असते, तर आपल्या नाभीजवळ असते. मणिपूर चक्राचे इष्ट देवता आहेत आपले पालनहर्ता विष्णू देवता. चौथं चक्र जे आहे ते आहे अनाहत चक्र. अनाहत चक्र हे हृदयाजवळ असतं आणि हृदयाजवळ हे जे चक्र आहे त्याचे अधिष्ठाता रुद्रावतार शंकर. ह्याच्या पुढचं चक्र आहे ते म्हणजे विशुद्ध चक्र. ते आपल्या टाळूजवळ असतं, कंठाजवळ असतं असं देखील आपलं म्हणू शकतो. आणि जीवात्मा हे त्याचे इष्टदेवता आहेत. त्याच्या पुढचं चक्र आहे ते म्हणजे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे आपल्या ललाटाजवळ असतं आणि त्याचे इष्टदेवता आहेत परमात्मा. आणि शेवटचं आणि अंतिम चक्र म्हणजे सहस्त्रचर चक्र आणि हे आपल्या मस्तकावरती असतं आणि त्याचे इष्टदेवता आहेत श्री गुरुदेव. या सर्व चक्रांपैकी आपली दृष्टी कुठे ना कुठेतरी स्थिर करणं म्हणजेच धारणा. आज आपण धारणा म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं. विभूतिपादामधली ही जी रहस्य आहेत ही अजून आपल्याला उलगडून बघायची. पण ही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. ही माहिती आवडल्यास लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. लवकरच भेटूया एका नव्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.